मतमोजणी दुपारपर्यंत चित्र स्पष्ट। विधानसभा निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाची शनिवारी मतमोजणी होणार आहे। या मतमोजणीची तयारी पूर्ण झाली आहे। दुपारी 1-2 वाजेपर्यंत जिल्ह्यातील चित्र स्पष्ट होणार आहे। मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी कर्मचाऱ्यांची दुसरी सरमिसळ जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अमोल एडगे यांच्या उपस्थितीत गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झाली। मतमोजणी नियुक्त अधिकारी कर्मचाऱ्यांचे दुसरे प्रशिक्षण शुक्रवारी दुपारी 4 वाजता मतमोजणी केंद्रावरच होणार आहे। याकरिता नियुक्त जवळपास 1174 अधिकारी कर्मचाऱ्यांची गुरुवारी सरमिसळ करण्यात आली। त्यातून कोण अधिकारी कर्मचारी कोणत्या मतदारसंघात नियुक्त करण्यात आला आहे हे स्पष्ट झाले। यावेळी निरीक्षक मीर तारिक अली, रामकुमार पोद्दार गगन, उपजिल्हा निवडणूक अधिकारी समाधान शेंडगे, मनुष्यबळ नोडल अधिकारी राहुल रोकडे, सर्व मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी, जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी गौरव कवाडे आणि मतमोजणी निरीक्षक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते। कवाडे यांनी सरमिसळबाबत सादरीकरण केले। ईव्हीएम मतमोजणीसाठी 176 मोजणी पर्यवेक्षक, 186 मोजणी सहाय्यक, 196 सूक्ष्म निरीक्षक आणि पोस्टल मतपत्रिका मतमोजणीसाठी 154 मोजणी पर्यवेक्षक, 308 मोजणी सहाय्यक, 154 सूक्ष्म निरीक्षक अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत। प्रत्यक्ष मतमोजणी केंद्रावर आवश्यक ती सर्व तयारी जवळपास पूर्ण झाली आहे। कोल्हापूर दक्षिण आणि हातकणंगले मतदारसंघात मतमोजणी 16 टेबलवर होणार आहे। उर्वरित 8 मतदारसंघात 14 टेबलवर मतमोजणी होईल। सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात होईल। प्रारंभी टपाली मतदानाच्या मोजणीची प्रक्रिया सुरू केली जाईल। त्यानंतर 8:30 वाजता ईव्हीएम वरील मतमोजणीला सुरुवात होईल। पहिली फेरी 9च्या सुमारास जाहीर होईल। त्यानंतर पुढील प्रत्येक फेरी 15 ते 20 मिनिटात पूर्ण होईल। दुपारी 1-2 वाजेपर्यंत मतदारसंघातील चित्र स्पष्ट होईल अशी शक्यता आहे।